लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीलाच घेराव घातलाय। वाशिममधील लाडक्या बहिणी आक्रमक झालेल्या आहेत। हप्ता मिळाला नाही त्यामुळे लाडक्या बहिणी संतप्त झाल्यात। जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारल्यामुळे या महिला आक्रमक झाल्यात। वाशिम जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता अद्याप अनेक महिलांना मिळाला नाहीये, त्यामुळे संतप्त महिलांनी आज सलग दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे। हप्ता न मिळाल्याची तक्रार मांडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट नाकारण्यात आली असा आरोप करत या महिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला घेराव घालत जोरदार निषेधही केलाय। यावेळी वाहनात बसलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी महिलांशी संवाद साधत त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला। मात्र थकीत हप्ते तत्काळ जमा करा अशी ठाम मागणी या महिलांकडून केली जाते। गणेश मोहोळे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। गणेश, जिल्हाधिकाऱ्यांच्याच कारला घेराव घालण्यात आलेला आहे, काय नेमकं घडलंय? निश्चितच वाशिम जिल्ह्यामध्ये ज्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला आहेत त्यांनी ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर बऱ्याच महिलांना त्यांना जो हप्ता होता तो मिळाला नाही, त्यामुळे संतप्त होत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या धडकल्या। मात्र जिल्हाधिकारी यांनी त्यांची भेट नाकारल्यामुळे ज्या महिला होत्या त्यांनी जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खाली आले तेव्हा त्यांच्या वाहनांना त्यांनी घेराव घातला। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं व संबंधित आम्ही प्रशासनाला याबाबत पाठपुरावा करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। गणेश, काही थकीत हप्ते देखील आहेत, ते देखील मिळावेत अशी देखील त्यांची मागणी आहे। निश्चितच त्यांचे जे 2 महिन्याचे जे थकीत हप्ते आहेत ते सुद्धा मिळावे अशी मागणी यावेळी महिलांनी केली। धन्यवाद गणेश या माहितीसाठी।